नमस्कार. आज आपण बोलणार आहोत मराठीच्या अभिजात दर्जाची रहस्यकथा या विषयावरती. हे मराठीचा अभिजात दर्जा हे आता हास्यास्पद प्रकरण व्हायला लागलेलं आहे. 2012 साली महाराष्ट्र शासनाने हा अभिजात दर्जा मराठीला मिळावा म्हणून एक समिती स्थापन केली. तिने अभ्यासपूर्वक, परिश्रमपूर्वक आपला अहवाल तयार केला. 2013ला तो केंद्र सरकारकडे सादर झाला. 2015 साली त्यासाठी केंद्राच्या संस्कृती मंत्रालयाने नेमलेल्या जे काही तज्ज्ञांचं पॅनल असतं, समिती असते, त्यांनी तो योग्य आहे असं अभिप्राय दिला. आणि 2015पासून म्हणजे ती सभा झाल्यापासून आज 2024 9 वर्ष त्याच्यावर पुढे काहीही झालेलं नाही. काय झालं नेमकं? झालं असं की लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये सतत केंद्र सरकार प्रत्येक वेळेला जेव्हा हा प्रश्न उपस्थित केला गेला तेव्हा हे सांगत राहिलं की इट इज अंडर ॲक्टिव्ह कन्सिडरेशन. नुसतंच कन्सिडरेशन नाही, ॲक्टिव्ह कन्सिडरेशन. म्हणजे तो अतिशय सक्रियरित्या, म्हणजे बिलकुल तो मिळणारच आहे अशी आशा 10 वर्ष केंद्र सरकारने दिलेल्या निवेदनातून तयार झाली. आणि त्याच्या आधारावर आपलं राज्य सरकार आपल्याला सांगत राहिलं, बस तो आलाच आहे, येतोच आहे, मिळणारच आहे, आत्ताच मिळणार आहे. 10 वर्ष मराठी या आशेवर झुलवल्या गेली 12 कोटी मराठी भाषिकांचा समाज. आता हे सगळं जे काही आहे यात एक अतिशय नवीन, म्हणजे याच्यात एक एक रहस्य उलगडत चाललं आहे. त्यात आता असं सांगितलं जातं की मुळामध्ये त्या अहवालात काय आहे कोणालाच माहीत नाही. का माहीत नाही? अहवाल सार्वजनिकरित्या उपलब्ध आहे. तो जर कोणी पाहणारच नाही तर माहीत कसं होईल? 10 वर्षापासून उपलब्ध आहे. पण आता हा दर्जा का मिळत नाही आहे याची जी काही वेगवेगळी कारणं समोर येत आहेत, त्यातलं एक कारण असं सांगितलं जात आहे की मुळामध्ये त्या समितीने योग्य आहे असं म्हटलं. त्या समितीने असं म्हटलं की केंद्रीय मंत्रिमंडळ आपल्या अधिकारामध्ये हा निर्णय घेऊ शकते, हा कार्यपद्धतीचा भाग आहे, औपचारिकतेचा भाग आहे, घेऊ शकते. मुळात प्रश्न असा आहे, रंगनाथ पठारे यांचं गेल्या वर्षी एक निवेदन आलं होतं या संबंधामध्ये. ते स्वतः साहित्य अकादमीतही होते आणि अध्यक्ष होते. अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून जो अहवाल शासनाने करून घेतला त्या समितीचे, त्यांनी गेल्या वर्षी एक निवेदन असं दिलं होतं की मुळामध्ये त्या समितीने तो योग्य आहे म्हटल्यानंतर केवळ औपचारिकता बाकी होत्या. त्या काय होत्या? संस्कृती मंत्रालय, गृह मंत्रालय आणि अर्थ मंत्रालय यांनी त्याला मान्यता देण्याच्या. आणि ही एक औपचारिक कार्यपद्धती आहे, एवढं शिल्लक होतं. पण पठारे असं म्हणतात की गेल्या 10 वर्षामध्ये यातलं काहीही झालं नाही. का केलं नाही यांनी? हा पहिला प्रश्न आहे. दुसरा मुद्दा असा आहे की हे जे काही केलं नाही त्यांना करायला आपल्या सरकारने किती बाध्य केलं? आपल्या खासदारांनी, आपल्या मंत्र्यांनी, आपले 48 खासदार, आपले 248 आमदार, या 10 वर्षात होऊन गेलेले आपले सगळे मुख्यमंत्री, आपले सगळे मराठी भाषा मंत्री, आपलं अख्खं मंत्रिमंडळ, आपले जनप्रतिनिधी यांनी किती बाध्य केलं? जर 10 वर्षात केंद्र सरकारने काहीच केलं नाही तर त्यांना काही करण्याकरता बाध्य कोणी करायचं होतं? आम्ही तर म्हटलं होतं की आम्हाला घेऊन चला पंतप्रधानांकडे. आम्ही तर 5-5 लाख पोस्टकार्डची मोहीम केली होती. 1 लाख पोस्टकार्ड पंतप्रधानांच्या कार्यालयामध्ये पोचले होते. त्याची पोचही मिळाली होती महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याला. बडोद्याच्या संमेलनामध्ये तर आम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं की आम्ही साहित्यिकांचं प्रतिनिधी मंडळ पंतप्रधानांकडे 1 महिन्याच्या आत घेऊन जाऊ. विधिमंडळामध्ये, विधान परिषदेमध्ये मराठी भाषा मंत्र्यांनी तत्कालीन विधिमंडळाचं सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळ घेऊन जाऊ असंही आश्वासन दिलं होतं. काहीही केलेलं नाही राज्य सरकारने. पण
कुठे नेली? आजपर्यंत नाही नेली ही प्रतिनिधिमंडळ कोणीच. का नाही नेली? राज्य सरकारचं काम नव्हतं? आपण दिलेल्या अहवालाच्या मागे जर तो योग्य आहे तर या राज्याने उभं राहायला पाहिजे. राज्याचं काम आहे मराठी भाषिक समाजाला त्याच्या मागे उभं केलं पाहिजे. लोकशक्तीचा दबाव मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी काय फक्त आम्हीच वाढवायचा का? मराठीच्या कार्यकर्त्यांनी? सरकारने का नाही वाढवायचं? त्यांनी का नाही वेगवेगळ्या घटकांची प्रतिनिधी मंडळ घेऊन जायची पंतप्रधानांकडे? आम्ही सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळ घेऊन जा म्हटलं होतं. यातलं काहीही सरकारने केलेलं नाही आजवर. जसं केंद्राने 10 वर्ष काही केलं नाही तसं आपणही फक्त पत्र पाठवण्यापलीकडे आपल्या सरकारने काय केलं? काहीच केलं नाही. पठारे असं म्हणतात की महाराष्ट्राला काहीही सहजासहजी मिळू नये असाच इतिहास आहे. बरोबर आहे त्यांचं म्हणणं. मग हा आपल्याला माहिती आहे की दिल्ली सहजासहजी महाराष्ट्राला काही मिळू देत नाही, तर ते मिळवून घेण्यासाठी महाराष्ट्र का नाही सक्षम होत? 63 वर्षाचं राज्य, हा खरा प्रश्न आहे. मराठी भाषिक समाजाला का नाही त्यासाठी सक्षम आणि समर्थ करत आपले जनप्रतिनिधी? ते स्वतः का नाही यात रुची घेत? आम्ही तर म्हटलं होतं की दिल्लीमध्ये जंतर मंतरवर आमच्या मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषा मंत्र्यांनी बसावं. आम्ही त्यांच्यासोबत बसायला तयार आहोत. लाक्षणिक उपोषण करावं. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, आठवडाभर. का नाही करत आपण हे सगळं आपल्या भाषेसाठी? आता हा विषय पुन्हा नव्याने समोर येण्याचं कारण असं आहे की 3 डिसेंबर 2023 पासून या विषयाला एक नवीन वळण मिळालं आहे. ते असं आहे की जे केंद्र सरकार लोकसभे राज्यसभेमध्ये सतत सांगत होतं की इट इज अंडर ॲक्टिव्ह कन्सिडरेशन, त्यांनी हात वर केले आणि केंद्रीय संस्कृती मंत्र्यांनी निवेदन दिलं की आमच्याकडे असा कुठलाही प्रस्ताव आता नाहीच आहे. पठारेंच्या गेल्या वर्षीच्या निवेदनातून जे कळतं आपल्याला ते असं आहे की तो प्रस्ताव साहित्य अकादमीकडे संस्कृती मंत्रालयाने परत पाठवला आणि पत्र असं लिहिलं की हा प्रस्ताव आता तुमच्याकडेच असू द्या आणि जर एखाद्या अन्य भाषेचा प्रस्ताव आला तर त्याच्यासोबत तो आमच्याकडे पाठवा. म्हणजे केंद्र सरकारच्या दृष्टीने हा प्रश्न निकालात निघाला. मग असं असताना महाराष्ट्र राज्य सरकारने आता एक अशासकीय सदस्यांची पाठपुरावा समिती नेमली. आम्ही त्याच्यावर प्रश्न असे उपस्थित केले की ही समिती अशासकीय सदस्यांची ही समिती महाराष्ट्राचे आतापर्यंतचे 10 वर्षातले सगळे मुख्यमंत्री, मराठी भाषा मंत्री, सगळे मंत्री, मंत्रिमंडळ, 248 आमदार, 48 खासदार, केंद्रातले मंत्री, या सगळ्यांपेक्षा शक्तिशाली आहे का हो? की जो पाठपुरावा 10 वर्ष सरकार करू शकलं नाही, ही सगळी मंडळी करू शकली नाही, ती ही समिती करणार आणि तिच्यामार्फत आता अभिजात दर्जा मिळणार. आहे का एवढी शक्तिशाली ती यांच्यापेक्षाही? अशी असेल तर दर्जा तर आठवडाभरात मिळायला पाहिजे आम्हाला. मग आता म्हणजे काय केलं? केंद्र सरकारने हात वर केले, राज्य सरकारने पण हात वर केले. एक पाठपुरावा समिती नेमून देऊन तुमचं तुम्ही पाहत राहा. आता आम्ही नेमून दिली पाठपुरावा समिती, करत राहा पाठपुरावा. म्हणजे काय करत राहा? दया, याचना, अर्ज, विनंत्या, स्मरणपत्र जसे आम्ही पाठवतो वर्षानुवर्ष, तसं त्या पाठपुरावा समितीने असंच करायचं ना. दुसरं काय करायचं? तिच्याजवळ काही राजकीय शक्ती नाही आहे ना त्या पाठपुरावा समितीजवळ, जी तुमच्याजवळ आहे, राज्याजवळ आहे, मंत्रिमंडळाजवळ आहे, मंत्र्यांजवळ आहे. तुम्ही का नाही आहे त्या पाठपुरावा समितीमध्ये? हे प्रश्न आम्ही उपस्थित केले. सरकारने कोणतंही केंद्र असो की राज्य असो उत्तरच द्यायचं नाही असं ठरवलं आहे. पठारेंच्या निवेदनातून जे कळलं होतं त्याच्यामुळे आम्ही साहित्य अकादमीला पत्रव्यवहार केला आणि काय पत्र आहे तुम्हाला आलेलं ते आम्हाला बघू द्यात, आम्हाला परत द्या त्याची. त्यांनी तर 5-6 वेळा उत्तरच दिलं नाही. आम्ही सतत पाठपुरावा करत राहिल्यावर त्यांनी उत्तर दिलं. काय उत्तर दिलं? त्यांनी असं सांगितलं की ते जे काही पत्र आलेलं आहे त्याच्यामध्ये काही सुधारणा करायला सांगितले आहेत. त्याच्यावर आम्ही त्यांना पत्र लिहून विचारलं की तुम्ही कोण होता सुधारणा करणारे त्याच्यावरती? कारण एकदा साहित्य अकादमी आम्हाला असं कळलं होतं की त्यांचा याच्याशी काहीही संबंध नाही. त्यांनी केवळ 2015 साली त्यांना सभा घ्यायला सांगितली, त्या समितीची ती घेतली आणि त्याचे इतिवृत्त पाठवून दिले, एवढाच संबंध. मग तुमचा संबंध जर नाही असं तुम्हीच सांगता,
मग आता तुमचा संबंध तो प्रस्ताव दुरुस्त करण्याशी कसा येतो? मुळामध्ये केंद्र सरकारने तो प्रस्ताव परत पाठवायला तो महाराष्ट्र सरकारकडे पाठवायला पाहिजे. ज्यांनी तो तयार करून तुमच्याकडे पाठवला तज्ज्ञांच्या समितीने. त्याच्यावर महाराष्ट्र सरकार तज्ज्ञ समिती नेमून पुन्हा त्या अहवालाचं काय करायचं ठरवेल. अकादमीमध्ये असे कोणते तज्ज्ञ आहेत मराठीचे आमच्यापेक्षा अधिक, ते आम्हाला कळू देत ना. ते कोण, त्याच्यात काय सुधारणा करायला सांगितले आहेत, काय त्या प्रस्तावाचं करायला सांगितलं आहे, हे एवढं गुप्त का ठेवताय तुम्ही? ते आम्हाला कळू का देत नाही आहे? त्याची प्रत का देत नाही आम्हाला? आम्ही विचारलं कोण तज्ज्ञ आहेत जे त्याच्यामध्ये सुधारणा करणार आहेत, आम्हाला कळू द्या ना. त्या पात्रतेचे, योग्यतेचे, लायकीचे असे कोण मराठी तज्ज्ञ तुमच्याजवळ तिथे दिल्लीमध्ये आहेत? आमच्याही सामान्य ज्ञानामध्ये भर पाडा ना थोडी, आम्हाला माहिती नसेल तर. काही नाही, ढिम्म हालत नाहीत त्याच्यावर. खूप आम्ही पत्रव्यवहार केल्यावरती आम्हाला त्यांनी उत्तर दिलं की साहित्य अकादमी ही केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या अंतर्गत असल्यामुळे आम्ही त्यांना तुमचं पत्र पाठवून असं विचारलं आहे की यांना या पत्राची प्रत द्यायची का. अरे वा, फंटास्टिक. तुम्ही स्वायत्त संस्था आहात ना, साहित्य क्षेत्रातली भारताच्या सर्वोच्च. ही तुमची स्वायत्तता की तुमच्या अधिकारात तुमच्याजवळ असलेल्या पत्राची प्रत तुम्ही आम्हाला देऊ शकत नाही? तुम्ही साहित्य अकादमीचे नोकर आहात की केंद्रीय संस्कृती मंत्रालयाचे नोकर आहात? कोणाकडे काम करताय तुम्ही मुळात? ही आमची अकादमी आहे ना, स्वायत्त अकादमी आहे ना साहित्य क्षेत्राची. मग आम्ही तुम्हाला मागितल्यावर तुम्ही आम्हाला एका साध्या पत्राची प्रत देऊ शकत नाही, एवढी तुमची स्वायत्तता आहे? ही स्वायत्तता आहे का? याला स्वायत्तता म्हणतात, याला स्वायत्त संस्था म्हणतात की एका पत्राची प्रत देण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे केंद्रीय मंत्र्यांना विचारल्याशिवाय? त्याचं काहीही उत्तर त्यांनी देण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. आम्ही संस्कृती मंत्र्यांना विचारलं, संस्कृती मंत्रालयाला विचारलं की काय पाठवलं आहे तुम्ही त्यांना पत्र, ते देत नाही आहे, तुम्ही द्या. त्यांचं एकही उत्तर नाही. 6 स्मरणपत्र झाली आहेत ऑगस्ट 2023 पासून. मग आम्ही महाराष्ट्र राज्य सरकारला सुद्धा पत्र पाठवलं. त्यांना पाठवलेली पत्र मुख्यमंत्र्यांना, मराठी भाषा मंत्र्यांना, मराठी भाषा विभागाला आम्ही सतत अग्रेषित करत राहिलो आणि सांगत राहिलो की ते पत्र आम्हाला ते देत नाही आहे, तुम्ही मागा, काय आहे ते तुम्ही माहिती करून घ्या, आम्हाला सांगा. काहीही केलं नाही महाराष्ट्र सरकारने. का नाही केलं? आमचं सरकार आहे ना, मराठी राज्याचं सरकार आहे ना. तुम्ही का नाही मागवलं ते पत्र जे आम्हाला मिळत नाही आहे ते? तुम्हाला द्यायला तयार नाही का ते? मग काय सरकार आहे ठीक आहे का? आहे काय हा? काय कशा हा मराठीशी हा जो खेळखंडोबा चाललेला आहे आणि हे जे रहस्य वाढवत चाललं आहे, एखाद्या दीर्घ रहस्यकथेसारखं अभिजात दर्जाची ही जी रहस्यकथा होत चाललेली आहे, लोकांसमोर यातलं काहीच यायला का नको आहे? का पारदर्शीपणे केंद्र सरकार, राज्य सरकार, आपले मंत्री, मराठी भाषा मंत्री, मुख्यमंत्री आपल्यासमोर का मांडत नाही आहे? ते सगळं काय दडलेलं आहे त्यात रहस्याचं? कळू तर द्या आम्हाला. 12 कोटी मराठी लोकांची भाषा आहे नाही? काय आहे त्याच्यामध्ये की ज्या पत्राची प्रत महाराष्ट्र राज्य सरकारसुद्धा मिळवून आम्हाला देऊ शकत नाही? म्हणजे केंद्र सरकारचं संस्कृती मंत्रालय देत नाही, साहित्य अकादमी देत नाही, महाराष्ट्र राज्याचं सरकारसुद्धा ते पत्र मागवून आम्हाला देऊ शकत नाही. आणि याच्यावर पाठपुरावा समिती नेमते अशासकीय तज्ज्ञांची. हा सगळा काय चालला, काय हा खेळखंडोबा? काय गौडबंगाल आहे हे मराठीच्या अभिजात दर्जाचं गेल्या 10 वर्षापासूनचं? का नाही स्वच्छपणे एकदा मांडत तुम्ही समोर येऊन? का लपवालपवी आहे? कशाची लपवाछपवी आहे ही? काय असं दडलं आहे त्या पत्रामध्ये? भारताचं काय संरक्षणाचं प्रचंड मोठं गुपित आहे का ते पत्र? म्हणजे माहिती अधिकाराखाली ते पत्र मागवल्या गेलं तरीही देण्यात आलं नाही असंही आम्हाला कळलेलं आहे. माहितीच्या अधिकाराचाही अधिक्षेप साहित्य अकादमीने त्यात केलेला आहे. आता ही जी स्थिती आहे, या स्थितीबद्दल आपण नेमकं काय करायचं? आणि आता या सगळ्यांमध्ये एक नवीन पीळ, ज्याला इंग्रजीत ट्विस्ट म्हणतात, एक नवीन वळण आलेलं आहे. आणि हे वळण काय आहे? संजय सोनवणे जे प्राच्यविद्येचे उत्तम अभ्यासक आहेत, संशोधक आहेत, आपले मित्र आहेत, त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिल्याची बातमी अभिजात दर्जाच्या संबंधातली प्रकाशित झाली आहे. काय म्हटलं आहे त्यात? त्या पत्रात त्यांनी असं म्हटलेलं आहे मुख्यमंत्र्यांना
की मुळामध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा जो मिळू शकत नाही याचं कारण असं आहे की आपण जो अहवाल सादर केला त्याच्यात काही त्रुटी आहेत. आणि सगळ्यात मोठी त्रुटी त्यांच्या मते त्याच्यामध्ये ही आहे की मराठी भाषा ही संस्कृतोद्भव असल्याचा समज त्या अहवालातून बळकट होतो आहे. आणि असा समज होत असल्यामुळे मराठी ही स्वतंत्र भाषा नाही असंही समज होतो आणि म्हणून तिला अभिजात दर्जा मिळू शकत नाही असं संजय सोनवणे यांचं त्या पत्रामध्ये. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांना असं म्हटलेलं आहे की या अहवालामध्ये आपण आवश्यक ती दुरुस्ती करून हा केंद्राकडे त्यात बदल करण्याची गरज आहे, तो बदल करा अशी मागणी संजय सोनवणे यांनी केली आहे. हे एक याच्यातलं या रहस्य कथेतलं आता एक ताजं वळण आहे, आपल्याला हे नव्याने कळत आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की अहवाल वाचला तर हे कळेल. अहवाल ज्यांनी सादर केला त्यांचं म्हणणं असं आहे की अहवाल सादर करणाऱ्यांमध्ये सुद्धा परिश्रमपूर्वक तो तयार करणारे अतिशय तज्ज्ञ मंडळी होती. लोकांचा या सगळ्यांवरती आता आक्षेप असा आहे की 10 वर्षापर्यंत हा मुद्दा समोर का आला नाही, आणला गेला नाही आणि आत्ताच कसा काय तो आला पाठपुरावा समिती नेमली गेल्यानंतर अशासकीय सदस्यांची. आक्षेपकांचा आक्षेपही बरोबर आहे की 10 वर्षापर्यंत हा मुद्दा कोणीच कसा समोर आणला नाही. दुसरा मुद्दा त्यातला खरा असा आहे की हा आक्षेप जो संजय सोनवणेंचा आहे, संजय सोनवणे अभ्यासक आहेत, त्यांच्या आक्षेपाकडे सहजासहजी दुर्लक्ष करण्यासारखी स्थिती नाही आहे की कोणी उठावा आणि आक्षेप घ्यावा अशातले सोनवणे नाही आहेत. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष नाही करता येणार. पण मुद्दा असा आहे की हा आक्षेप ज्या समितीने 2015 साली तो अहवाल योग्य आहे असं म्हटलेलं आहे तिने नोंदवला आहे का? मग तिने जर तो नोंदवला नसेल आणि तो योग्य आहे असं म्हटलं असेल आणि म्हणून संबंधित नसती म्हणजे फाईल ही जर पंतप्रधानांच्या कार्यालयापर्यंत गेली असेल तर याचा अर्थ असा आहे की आता केवळ पंतप्रधानांच्या इच्छेवरती अवलंबून आहे हा दर्जा देणं देणं, मंत्रिमंडळांसमोर ते ठेवणं आणि मंत्रिमंडळाकडून ती बाब मंजूर करून घेणं इतकीच प्रक्रिया शिल्लक आहे. मग जर हा आक्षेप त्या समितीने नोंदवला नसेल तर मग आपण का दुरुस्त करायचा तो अहवाल आता, हाही मुद्दा चर्चेत आलेला आहे. पण सोनवणे म्हणतात तसा जर दुरुस्त करण्याची गरज असेल तर महाराष्ट्र राज्याने गांभीर्याने त्याच्याकडे का बघू नये. असे खूप नवनवीन बाबी आता कालपासून या अभिजात दर्जाच्या मराठीच्या संबंधाने समोर आलेल्या आहेत. मुळामध्ये आतापर्यंत मराठी सोडून सगळ्या भाषांना जो दर्जा मिळाला त्या प्रत्येक वेळेला तो मिळण्याची कारणं राजकीयच होती. निवडणुकांच्याच पार्श्वभूमीवर त्या राज्यातल्या राज्यकर्त्या पक्षाला असलेल्या ज्या अडचणी होत्या त्या सोडवण्यासाठीच आणि तिथल्या राजकीय पक्षांच्या समर्थ सक्षम राजकीय नेतृत्वाने केंद्रातल्या राजकीय सत्तारूढ पक्षाला राजकीय खिंडीत गाठून हा दर्जा मिळवल्याची वृत्त ही जगजाहीर आहेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की केवळ मराठीसाठी ही अडवणूक का आहे. इतर भाषांना त्याची दोन कारणं आहेत. एक तर महाराष्ट्राला सहजासहजी मराठीला हा दर्जा मिळू द्यायचा नाही असं कोणीतरी ठरवतं आहे आणि दुसरं तो मिळवण्यासाठी ज्या भाषांनी तो मिळवला त्यांचं राजकीय नेतृत्व जेवढं सक्षम समर्थ आणि ठाम होतं तेवढं मराठी राज्यकर्ते नाही आहेत, बोटचेपे आहेत. त्यांच्यात ती समता नाही आहे, ते सामर्थ्य नाही आहे, राजकीय इच्छाशक्ती नाही आहे, केंद्रावर दबाव आणण्याची त्यांची तयारी नाही आहे. का नाही आहे हे प्रश्न आपण विचारले पाहिजेत. कशी होणार आहे तयारी, केव्हा होणार आहे, कधी होणार आहे, किती वर्ष लागणार आहेत अजून ही तयारी व्हायला मनाची राज्यकर्त्यांच्या, हे प्रश्न आपण विचारले तरच ती तयारी होईल ना. अन्यथा कशी होणार आहे आपोआप. 10 वर्ष झाली नाही, पुढचे 10 वर्षही होणार नाही. तेव्हा पुढच्या 10 वर्षी आपण ही चर्चा करत बसणार आहोत पुन्हा पुन्हा. असंच कोणीतरी काहीतरी सांगेल आपल्याला, एखादं नवीन रहस्य समोर येईल, पुन्हा आपण तीच चर्चा करू. किती वेळ घोळ घालायचा आपण.
हा जो सगळा मुद्दा आहे हा मुळामध्ये कशाशी संबंधित आहे? इतर भाषांना तामिळपासून जे मिळत गेले त्यावेळेचे निकष आधी तर 750 वर्ष 1000 वर्ष असे होते त्या भाषेसाठी. मग आता मराठीच्या वेळेला ते 2500 का झाले? आणि जर 2500 वर्षाची मराठी असल्याचं सिद्ध झालेलं आहे आणि तो अहवाल योग्य आहे असं जर संबंधित तज्ज्ञांच्या केंद्राच्या संस्कृती मंत्रालयाच्या संबंध समितीने म्हणून झालेलं आहे आणि केवळ कॅबिनेट समोर तो प्रस्ताव जाण्यासाठी आणि पंतप्रधानांच्या इच्छेसाठी जर थांबलेला आहे तर मग चला ना पंतप्रधानांकडे, त्यांना आपण गळ घालूया ना, साकडं घालूया ना. हे तर आम्ही कितीदा म्हणून झालेलं आहे 2016 पासून. का नाही आपण तयार होत आहे? का नाही आपले राज्यकर्ते कोणत्याही पक्षाचे असो तयार होत? का नाही आपलं विधिमंडळ उठून उभं राहत? का नाही आपले 48 खासदार पंतप्रधानांकडे धरणं देत मराठीच्या अभिजात दर्जासाठी सगळ्या पक्षांचे मिळून? हे कोण विचारेल त्यांना? आपणच. आता अभिजात दर्जा न मिळण्याचं खरं कारण काय आहे हे सरकारने सांगितलं पाहिजे. ही संजय सोनवणेंची जबाबदारी नाही आहे. संजय सोनवणेंनी त्यांना काय कारण वाटतंय ते सांगितलेलं आहे, परंतु ही जबाबदारी केंद्राची आहे, राज्याची आहे. त्यांनी आपल्याला स्वच्छपणे सांगितलं पाहिजे त्याचं काय कारण आहे, तर आपले तज्ज्ञ त्यावरती काय उपाय आहेत तो सांगतील. दडवून का ठेवताय, लपवून का ठेवताय, सांगत का नाही आहे? ही जी सगळी समस्या आहे आता मराठीच्या, ते 12 कोटी मराठी जनता काय हो आपलं भाषिक अस्मिता आहे आपली. 30 माणसं या विषयावर तेच ते पुन्हा पुन्हा बोलत आहेत. नवीन माणसं कुठे येत आहेत याच्यावर काही बोलायला? कुठे आहेत आपले प्राध्यापक, याच्यावर बोलणारे पत्रकार, संपादक, तथाकथित विचारवंत, थोर लेखक, पुरस्कार विजेते? का नाही समोर येत आहेत बोलायला याच्यावरती? का नाही अभ्यास करत आहेत ते सुद्धा या विषयाचा? का नाही मांडत आहेत ते स्वतःहून या बाबी? जर मराठी भाषिक समाजाला आपल्या भाषेच्या या पद्धतीच्या अस्मितेचीच गरज नसेल तर केंद्र कशाला लक्ष देणार तुमच्याकडे? आणि राज्यातल्या लोकांना, केंद्रातल्या लोकांना जर मराठीकडे लक्ष न देता निवडणूक जिंकण्याच्या सोयी तुम्ही उपलब्ध करून दिल्या असतील, हरवता का तुम्ही एखादा आमदार खासदार मराठीच्या प्रश्नावर? हरवून दाखवा, आत्ता प्रश्न सुटेल. ती क्षमता आधी मराठी भाषिक समाजाने निर्माण केली पाहिजे. केवळ याचना आणि भीक मागून अनेक गोष्टी मिळत नसतात. केवळ कोणाचा आश्रित होऊन काहीच मिळत नाही, हे मराठीने बघितलेलं आहे. जर इतर भाषांनी निवडणुकीच्या वेळी राजकीय खिंडीमध्ये धरून अभिजात दर्जा मिळवला असेल तर तुम्हाला कसं काय आपोआप मिळणार आहे तो? तुम्ही वाढवा तुमची क्षमता असेल तर, नाही तर पुढचे 100 वर्ष हा दर्जा मिळणार नाही हे गृहीत धरा आणि चूप बसा. एवढाच फक्त मेसेज आहे या सगळ्या प्रकरणाचा. आता ही जी रहस्य वाढत चालली आहे ती अशी आहे की सरकार आपल्याला का सांगत नाही, नवनवीन गोष्टी आपल्याला बाहेरून का कळतात आहे, सरकार त्यात सांगण्यामध्ये पुढाकार का घेत नाही आहे, सरकार त्या पत्राची प्रत आपल्याला का मिळवून देऊ शकत नाही आहे. इतकं असमर्थ अक्षम आहे का सरकार नावाची यंत्रणा की जे एका पत्राची प्रत मिळवून देऊ शकत नाही, त्यात काय म्हटलेलं आहे सांगू शकत नाही? एवढं दौर्बल्य कसं काय आलेलं आहे सरकार नावाच्या यंत्रणेला? त्यांना हे महाराष्ट्र सरकारकडे आम्ही फारच तगादा लावल्यामुळे ही अशासकीय सदस्यांची पाठपुरावा समिती नेमून सरकार मोकळं झालेलं आहे. स्वतः नेमली होती का त्यांनी? नाही, ती या पाठपुराव्यानंतर नेमली गेली. मग पंतप्रधानांचं मन वळवू शकण्यासाठी ही समिती खरोखर एवढी सक्षम आणि समर्थ आहे का की जी कॅबिनेट समोर हा प्रस्ताव घेऊन येण्याचा पाठपुरावा करू शकेल? हे प्रश्न मराठी जगत आता एकमेकांना विचारत आहे. याची उत्तरं राज्य सरकारने द्यायची आहेत आणि केंद्राने आणि राज्यांनी जे काय स्वच्छ आहे ते आमच्या पुढे मांडलं पाहिजे. 2019 आम्ही जे आवाहन केलं होतं तेच आम्ही मराठीच्या व्यापक हितासाठी महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीतर्फे मराठीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने पुन्हा एकदा केलेलं आहे. सगळ्या राजकीय पक्षांना पत्र पाठवून आम्ही त्यांना मराठीच्या संबंधामधली जी अनेक अभिवचनं मागितलेली होती 2019
आणि 3 राजकीय पक्षांनी प्रमुख तेव्हा दिलेली होती. त्याच्यानंतर काही गोष्टी घडल्या. तशी आताही या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सगळ्या राजकीय पक्षांना आवाहन केलेलं आहे की आम्हाला तशी अभिवचनं द्या. जे देणार नाहीत त्यांना मतदान करू नका. लोकांनी मराठीच्या प्रश्नावरती जे तोंड उघडणार नाहीत, द्या आम्हाला. मराठीला अभिजात दर्जा आणून देतो हे अभिवचन या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. आणि जे देणार नाहीत त्यांना सांगा, तुम्हाला आम्ही मत देणार, तुम्ही जर आम्हाला अभिवचन देणार नाही तर आम्ही तुम्हाला का मत द्यायचं, हे जरा मराठी भाषिक समाजाने विचारलं पाहिजे ना. आम्हीच विचारायचं का पुन्हा पुन्हा तेच ते त्याच त्या लोकांनी. पण आम्ही विचारलं आहे सगळ्यांच्या वतीने. पण आम्ही विचारलं याचा अर्थ बाकीच्यांनी विचारू नये, त्यांची जबाबदारी संपलेली आहे असं आम्ही मानत नाही. जितके अधिक लोक विचारतील, जेवढे अधिक लोक हे प्रश्न उपस्थित करतील, जेवढे अधिक लोक या बाबतीत सजग होतील, तेवढं मराठीच्या दृष्टीने चा आत्मसन्मान वाढेल. दक्षिणेतल्या राज्यांना हा दर्जा मिळण्याचं एकमेव कारण असं आहे की ते समाज आत्मसन्मानाच्या चळवळीतून समोर आलेले आहेत. सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंटमधून तयार झालेले आहेत आपल्या भाषांच्या, संस्कृतीच्या. आणि त्यामुळे ते त्या पद्धतीचं राजकारण आपल्या भाषेला हा दर्जा मिळवण्यासाठी करून घेऊ शकतात. महाराष्ट्र हे सामंतवाद्यांचं राज्य समजलं जातं. मराठीबद्दलचा, मराठी भाषा संस्कृतीबद्दलचा आत्मगौरव, आत्मसन्मान आपल्या राज्यांनी आपल्या भाषिक समाजामध्ये निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले नाही. त्याचे नुसते उत्सव केले, त्याची व्यासपीठं केली, त्याची गर्दी फक्त केली. ही त्याची खरी कारणं आहेत. ही कारणं जेव्हा दूर होतील तेव्हा मराठीच्या विकासातले अडथळे दूर होतील. धन्यवाद.